नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये कापूस लागवडीनंतर म्हणजे कापूस लागवडीच्या पश्चामध्ये कोणत्या प्रकारच्या तणनाशकाची फवारणी करायची आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांनो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्या शेतामध्ये 2 महिने तरी गवत त्या ठिकाणी उगणार नाही, 2 महिने तण त्या ठिकाणी उगणार नाही। आणि जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आपल्या शेतामध्ये जर गवतच उगलं नाही तर त्याचा परिणाम शेतकरी बांधवांनो आपल्या उत्पादन वाढीवरती होत असतो। पण जर त्याने सुरुवातीच्या अवस्थेमध्येच जर आपल्या शेतामध्ये प्रचंड गवत जर झालं तर त्याचा तेवढाच परिणाम उत्पादन घटीवर सुद्धा होत असतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कोणत्या प्रकारचं तणनाशक आपण फवारलं पाहिजे, किती प्रमाणात फवारलं पाहिजे, किती दिवसानंतर फवारलं पाहिजे, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला कुठेही स्किप नका करू। आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। शेतकरी मित्रांनो, मी सांगितलं की जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्या कोणतंही पीक असेल, सोयाबीन असेल किंवा मग कपाशी असेल किंवा मका असेल, कोणतंही पीक असेल, जर त्याची शाकीय वाढ जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये व्यवस्थित जर नाही जर झाली तर मग उत्पादन त्या ठिकाणी आपलं घटल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणजे सर्वस्वी जबाबदार याला कोण असतं तर गवत असतं, तण असतं। कारण जेवढं जास्त गवत जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर झालं तर आपलं जे काही पीक आहे ते जोमदार वाढत नाही आणि मी सांगितलं की त्याचा थेट परिणाम आपल्या उत्पादन घटीवरती होत असतो। त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेमध्येच आपल्याला त्या ठिकाणी कापूस उगल्यानंतर ज्यावेळेस आपला कापूस हा 4 पानाचा 6 पानाचा होतो त्यावेळेस म्हणजे 21 दिवसाच्या नंतर आपल्याला तणनाशकाची फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची आहे। शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या प्रकारचं तणनाशक आपल्याला त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकामध्ये फवारायचं आहे कापूस उगल्यानंतर, तर शेतकरी मित्रांनो पायरीथिओबॅक सोडियम आणि क्युझोलॉफ ऑफ इथाइल असणारं जे काही बाहेरचं घासा आहे शेतकरी मित्रांनो, तर या घासाचा वापर आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये त्या ठिकाणी तणनाशक म्हणून त्याचा करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, आता याचं प्रमाण किती घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो घासा आपण वापरत असताना साधारणतः 45 ते 50 मिली प्रति 20 लिटरच्या पंपासाठी आपल्याला घेऊन त्याची फवारणी करायची आहे किंवा मग 450 ते 500 मिली प्रति एकर अशा प्रमाणामध्ये आपल्याला त्याची फवारणी आपल्या कापूस पिकामध्ये करून घ्यायची आहे 21 दिवसाच्या नंतर। शेतकरी मित्रांनो, आता जर आपल्याला त्या ठिकाणी घासा जर नाही मिळाला तर त्या ठिकाणी गोदरेजचं हिटवीड मॅक्स आहे, यामध्ये सुद्धा तेच घटक आहे। शेतकरी मित्रांनो, अत्यंत प्रचलित हे तणनाशक आहे। परंतु एक गोष्ट मात्र आपल्याला लक्षात घ्यायची आहे की कोणत्याही प्रकारचं तणनाशक तुम्ही फवारा कापूस पिकामध्ये कापूस उगल्यानंतर तर त्याला आपल्याला लगेच फवारणी करायची नाहीये, म्हणजे एक 10 दिवसामध्ये 12 दिवसामध्ये, तर याची फवारणी आपल्याला शेतकरी बांधवांनी सांगितलं की 21 दिवसानंतर करायची आहे। त्यामुळे हिटवीड मॅक्स हे तणनाशक सुद्धा फवारत असताना आपल्याला 21 दिवसानंतर 45 ते 50 मिली प्रति पंप आणि 450 ते 500 मिली प्रति एकर अशा प्रमाणामध्ये आपल्याला हिटवीड मॅक्स या तणनाशकाची फवारणी आपल्या कापूस पिकामध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचं जे काही आहे ते आहे डोझोमॅक्स। होय शेतकरी मित्रांनो, हे सुद्धा एकदम चांगल्या प्रकारचं आणि प्रचलित असं कापूस पिकामध्ये चालणारं तणनाशक आहे। या डोझोमॅक्स या तणनाशकाचा सुद्धा वापर तुम्ही तुमच्या कापूस पिकामध्ये करू शकतात। शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट मात्र या ठिकाणी लक्षात घेणे योग्य आहे की तुम्ही म्हणसाल की तणनाशक फवारणी, परंतु आम्ही त्या ठिकाणी आमच्या हाताने त्या ठिकाणी निंदणी असेल किंवा मग बैलाच्या साहाय्याने त्या ठिकाणी वखरणी असेल, डवरणी असेल, याच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी निंदणी खुरपणी वगैरे करू शकतो, तण नियंत्रणामध्ये आणू शकतो आणि ही एकदम सोपी पद्धत आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारचा खर्च शेतकऱ्यांना लागत नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, ज्यांच्याकडे 1 एकर शेती आहे, ज्यांच्याकडे 2 एकर शेती आहे त्यांच्यासाठी हे शक्य आहे। परंतु ज्यांनी 5 एकरच्या पुढे जर कापूस लागवड केली असेल तर त्यांच्यासाठी मात्र हे शक्य नाहीये। आणि अशामध्ये होतं काय शेतकरी बांधवांनो, जर वरून जर पाऊस जर त्या ठिकाणी सातत्यानं जर चालू राहिला, आपल्याला आता माहिती आहे की त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी निंदणी करायची आहे, परंतु वरून पाऊस पडला, परत त्या ठिकाणी 2-4 दिवस लांबलं आणि त्यानंतर परत आपलं पीक 20-21 दिवसात झालं, परत वरून पाऊस पडला, परत त्या ठिकाणी 4-5 दिवसामुळे लांबलं आपलं त्या ठिकाणी निंदणे किंवा वखरणे, तर अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी गवत तर वाढतच असं झपाट्याने, आपलं पीक मात्र तेवढं झपाट्यानं वाढत नाही आणि मग याचा परिणाम काय की मी सांगितलं की उत्पादन घटीवर त्याचा होत असतो। त्यामुळे शेतकरी निश्चितच मी सांगितलं की छोटे शेतकरी असेल तर त्यांना निंदणी खुरपणी त्या ठिकाणी त्यांच्याकडून शक्य होऊ शकतं, परंतु मोठ्या शेतकऱ्यांसाठी मात्र हे शक्य नाहीये। त्याच्यामुळे आपण साधारणतः 21 दिवस झाले 4 पानाचं 5-6 पानाचं जर आपलं कापूस पीक जर झालं तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये मी जे सांगितलं की घासा आहे किंवा मग हिटवूड मॅक्स आहे किंवा मग त्या ठिकाणी डोझोमॅक्स आहे, तर याचा वापर आपण त्या ठिकाणी 21 दिवसाच्या नंतर करायचा आहे।
आता अगोदर मात्र का नाही करायचा, तर अगोदर जर आपण त्याचा वापर जर आपल्या कापूस पिकामध्ये शेतकरी बांधवांनी जर केला तर मात्र त्या ठिकाणी आपलं जे काही पीक आहे ते स्ट्रेसमध्ये जातं, पीक हे पिवळं पडतं, वाढ मात्र त्याची जोमदार होत नाहीये, दमाने त्याची वाढ त्या ठिकाणी होते. परिणामी त्याचा जो काही वाईट परिणाम त्या ठिकाणी आपल्याला पुढे भविष्यामध्ये पाहायला मिळत असतो. त्यामुळे निश्चितच आपलं झाड पिवळं पडणार नाही, आपलं झाड स्ट्रेसमध्ये जाणार नाही, आपल्या झाडाची वाढ सुद्धा कमी होणार नाही. परिणामी आपण अशा प्रकारे तणनाशकाची फवारणी करा जेणेकरून शेतकऱ्यांना तण तर गायब होईलच, तण तर 2 महिने सुरुवातीच्या अवस्थेमध्ये उगणार तर नाहीयेच आहे, परंतु आपली पिकाची जोमदार वाढ सुद्धा त्या ठिकाणी झाली पाहिजे, जेणेकरून निश्चितपणे उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी भविष्यामध्ये वाढलेलं दिसू शकतं. त्यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांनो, मी जी काही तुम्हाला या ठिकाणी तणनाशकाबद्दल माहिती सांगितली तुम्हाला कशी वाटली तर निश्चितपणे तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगा. आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.